धुले जिले के विनायक दामोदर चौधरी ने पत्रकार परिषद में एक गंभीर बात बताई है। कई वरिष्ठ अधिकारियों पर मानसिक छट, आर्थिक नुकसान और अन्याय के गंभीर आरोप लगाए हैं। चौधरी का कहना है कि उन्होंने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल में अपने कार्यकाल के दौरान सभी जिम्मेदारियां निभाईं, लेकिन कुछ अधिकारियों ने उनके साथ जानबूझकर गलत व्यवहार किया, फर्जी आरोप लगाए और वेतन से हजारों रुपये काट लिए। उन्होंने बताया कि इस अन्याय के चलते उन्हें मानसिक रूप से भी काफ़ी परेशानी झेलनी पड़ी और आर्थिक रूप से करीब 3 लाख रुपये का नुकसान हुआ। चौधरी ने स्पष्ट चेतावनी दी है कि अगर आरोपियों पर आईपीसी की धाराओं के तहत अपराध दर्ज नहीं हुआ तो वे 15 अगस्त को आत्मदाह करेंगे। उन्होंने प्रशासन और मीडिया से न्याय दिलाने की अपील की है। अब देखना होगा कि इस मामले में प्रशासन क्या कार्रवाई करता है। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथून सेवानिवृत्त झालेले विनायक दामोदर चौधरी यांच्या काही अडचणी आहेत, तर त्या अडचणीच्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। तर त्यांना मी पत्रकार संघाच्या वतीने विनंती करतो का आपली त्यांनी भूमिका स्पष्ट करा। नमस्कार, मी विनायक दामोदर चौधरी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभाग कार्यालय धुळे येथे 30/6/2025 रोजी सेवानिवृत्त झालो। मी ऐकलं असेल की सेवानिवृत्ती म्हणजे ड्युटीवर असताना छट राग देणं हे चालू असतं, पण मला सेवानिवृत्तीनंतर देखील त्रास देणं चालू आहे। मानसिक त्रास देणं, आर्थिक पिळवणूक करणं, तर त्या निमित्ताने मी आपल्या भारताचा मीडिया म्हणजे तिसरा राष्ट्रस्तंभ आहे, त्यानुसार मी आपल्याला बोलवलेलं आहे आणि आपल्या मार्फत माझ्या यातना वेदना प्रशासनापर्यंत आपण पोचवाल अशी मी आपणास विनंती करतो। मी 37 वर्ष 4 महिने सेवा झाली, तर माझ्या एवढे 1.5 वर्षापासून श्रीभूषण शिरसाट विभागीय लेखाधिकारी किंवा विशाल साळुंखे यांनी माझा अतोनात छळ केला व माझे आर्थिक नुकसान केले। मला अतिरिक्त दुसऱ्यांचे अतिरिक्त काम काढून मला पुरस्कार दिले गेले। मी तरी करत होतो, पुन्हा दुसऱ्याचं काढून पुन्हा मला दिलं गेलं तरी मी करत होतो। मग त्यांना असं वाटलं की आपण जे करतोय तरी प्रतिकार करत नाही, कारण मला एवढं 37 वर्ष सेवा झालेली होती माझी आणि मी यांच्याशी भांडून माझं ग्रॅज्युएटीचे जवळजवळ 20 लाखाचं नुकसान मी करू म्हणजे काही वाद झाला, माझ्यानंतर बरं वाईट बोलणं केलं, काही दुसरं काही घडलं असतं तर माझी ग्रॅज्युएटी गेली असती। त्यामुळे मी हे सहन करत राहिलो आणि त्याचा उद्रेक आता किती सहन करणार, त्याचा उद्रेक झाला आणि माझं वाद झाला तर मी माझी प्रकृती खालावली। मी 55 दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेलो, तर वैद्यकीय रजेवर असताना मला व्हॉट्सअपवर वरिष्ठ लिपिक योगेश भोई हे माझे खाजगी व्हॉट्सअपवर मला समरीत पाठवतात चार्जशीट आणि 2 दिवसात उत्तर द्या, नाहीतर तुम्ही उत्तरची कारवाई करा। समरीत चार्जशीट हे याला जास्तीत जास्त 50 रुपये त्याच्यावर शिक्षा राहत नाही। आणि पहिली गोष्ट तर मी पात्रच नाही आहे, मी त्या ड्युटीवरच नाही आहे, मी ड्युटीवरून आल्यावर मला द्या तुम्ही आणि मला माझी संधी, मला बोलण्याची संधी द्या, माझं म्हणणं मांडण्याची संधी द्या, नंतर तुम्ही मला काय शिक्षा करायची करा। परंतु माझे कुठली रजेवरून येण्याची वाट न पाहता मला 6,222 रुपये माझ्या पगाराची वसूल करा। याबाबत मी विभाग नियंत्रक साहेबांकडे तक्रार केल्याचा राग होता त्यांचा। मला विभाग नियंत्रक साहेबांनी सुद्धा न्याय दिला। त्यांनी माझी तक्रार तर लांब मी प्रोसेस असते की आपण वरिष्ठांकडे अपील करावं आपल्या झालेल्या अन्यायाबाबत। वरिष्ठांकडे अपील केलं, वरिष्ठांनी माझं अपील फेटाळून दिलं। मग त्यांनी नंतर सांगितलं अर्ज ते नोट अर्ज दिलेला, आता काय होतं ते देवदान। परंतु त्यांच्यावर म्हणजे त्यांची मजबुरी एवढी आहे की माझ्याकडे आमदार खासदार आहे, माझ्याकडे सामदाम दंडभेद आहे, मी काहीही करू शकतो आणि त्याची 3 वर्ष सेवा झालेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
संशोधनाचा भाग आहे. आता महत्त्वाचा पॉईंट बोलतोय. एकाच घरातील 2 व्यक्ती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्लास्टिक पदावर विराजमान होतात. विचार करण्यासाठी गोष्टी पुष्कळ बुद्धिजीवी पडलेले हे कोणत्या मार्गाने गेलेले हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे. तर असे बरेच कर्मचारी आपलं मुलं आहेत त्यांचे साहेब लोकांचे वगैरे की ते वेगळ्या मार्गाने त्यांनी ते पद घेतलेले आहेत प्लास्टिकचे. तर त्याबाबत मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे काही मित्र आहेत राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत तिथे त्यांना सोबत घेऊन मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि परिवहन मंत्री प्रतापरावजी सरनाईक साहेब आणि आमचे MD साहेब शेखर यांची निवेदनाद्वारे चर्चा करून आम्ही चौकशीची मागणी करणार आहोत. तर थोडक्यात सांगायचं मी तुम्हाला लिहिलेलं आहे की मला कशा कशा प्रकारे त्रास दिलेला आहे त्यांनी. आणि त्यांच्या या मानसिक छळामुळे माझे पुन्हा तब्येत खराब होती. मला आजीत रजा कितीचे पैसे मला सेवानिवृत्तीनंतर उदरनिर्वाहासाठी कामात आले असते तर मला ती रजा सुद्धा घ्यावी लागली. जवळपास 3 लाख रुपयाचं नुकसान झालं. त्यावर पण थांबले नाही ते अजून काही त्यांनी माझी मी एप्रिल रिटायर झाल्यानंतर मे पासून त्याच्याकडे मागणी करतो माझ्या त्याची दिवस आहे मला ती सुद्धा मला दिली जात नाही. तुमच्या त्याला असा गोळ आहे तसा गोळ आहे आणि त्याला कमी करण्यात येईल मग त्याला काय करायचं ते करा पण मला दिवस तर द्या ती माझी शिल्लक करायची ती सुद्धा आजपर्यंत दिली नाही. मग शेवटी म्हणजे दोन्ही संपवली दिलेलं आहे. आता तो काय तर काही कर्मचारी महामंडळाची फसवणूक करून आज देखील सर्व्हिस करतायत तिथे. तर त्यांचे सुद्धा आम्ही मीडियामार्फत मी पत्रकार परिषद घेऊन पूर्ण चौकशी करून तिथे नावं डिक्लेअर करणार आहे. ते कोणत्या प्रकारे त्यांनी महामंडळाला फसवलं आहे आणि नोकरी असेल केली तर त्याचं सुद्धा मी देणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मी आत्मदानाची नोटीस दिली प्रशासनाला. तर प्रशासनामार्फत जर कारवाई झाली नाही तर मी आत्मदान करणार 15 ऑगस्टला. तर त्यांच्यावर IPC 166, 409, 355, 420, 471, 418 गुन्हा फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास माझा आत्मदान आधार आहे. कारण मी इतकं जेरी चालू आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट माझा 16 नंबर फॉर्म PDS कापला जातो इन्कम टॅक्सचा. त्याच्यात माझ्या एप्रिल पिढीत मे 2025 मध्ये 7500 रुपये कापले जातात आणि भरणा माझ्या नावाचा 1116 रुपये दिला जातो. आणि उरलेले पैसे हे कुठे गेले हे कळत नाही. आणि मी सांगायला गेलो तर दूर नगर उठून टाकू असे दुरावळीची उत्तरं देतात. हा झाला विषय इन्कम टॅक्सचा. हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा भाग आहे. माझे जर तुम्ही 7500 कापलेले आहेत तर तेवढे पैसे तुमचं भरणं कामच आहे तिथे. पण त्याच्यातली 1116 रुपये त्यांनी भरले आणि उर्वरित रक्कम त्यांनी आता काय केलं त्यांनी अपार केला असावा माझा असा अंदाज आहे. 1116 भरले आणि 384 रुपये ते आता कुठे आहेत त्यांनी का स्वतः अपार केला का ते काय केलं ते मला माहीत नाही. आता चौकशी आमची निघेल. आणि या माझ्या मानसिक छळ करणे माझ्या पैशांचा अपार करणे याबाबत या कलमांमुळे त्यांच्यावर फौजदारी दाखल व्हावी मी अशी तुमच्या मार्फत प्रशासनाला पोलिसांना विनंती करतो. काही प्रश्न असतील तर हे भूषण शिरसाट आणि विशाल फाउंडेशनचा पदाधिकारी हे विभागीय अधिकारी भूषण शिरसाट 3 वर्ष लागून झालेले आहेत. तर मी म्हणजे कोण अशा प्रकारे त्यांची वागणूक आहे ते इतकं म्हणजे मगरूर आहेत की ते SD महामंडळाची खुर्ची दिलेली तिने वापरत ते
मी खाजगी पुढची वागून एका करून आणि ती ठेवलेली त्यांनी म्हणजे बघा तुम्ही तो माणूस कोणत्या पणावर म्हणजे अजूनपर्यंत माझ्या 37 वर्ष 4 महिन्याच्या सर्व्हिसमध्ये असा एकही अधिकारी बघितला नाही की त्यांनी स्वतः पुस्तक घेऊन पुढची तिथं ठेवलेली आहे. श्री शिरसाट श्री विनायक दामोदर चौधरी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लिपिक म्हणून कार्यरत होतो. मी एप्रिल 25 मध्ये रिटायर झालो. माझ्यावर सर्व्हिसमध्ये असताना खूपच अन्याय, माझी मानसिक छळवणूक, माझे आर्थिक नुकसान केले. याच्यावर देखील श्री भूषण शिरसाट व विशाल साळुंखे हे थांबले नाही. तर त्यांनी माझ्या पैशाचा अपहार देखील केलेला आहे. माझे 7,500 रुपये इन्कम टॅक्सचे कपात केले आणि 384 रुपयाने भरणा कमी केला, म्हणजे जो मला रिफंड मिळणारा होता. तर अशा प्रकारे ते नेहमीच माझा ड्युटीवर असताना याबाबत मी पूर्वी तक्रारी देखील विभाग नियंत्रक साहेब, MD साहेब, कलेक्टर, SP साहेब यांच्याकडे देखील केलेल्या आहेत. तरी आजपर्यंत मला कुठेही न्याय मिळालेला नाही. तरी तुम्ही कृपया मला न्याय मिळवून द्यावा ही माझ्यातर्फे विनंती केली. आणि तुम्ही 15 ऑगस्टला आत्मदहनच्या पण आत्मदहनचं देखील पत्र दिलेलं आहे. IPC कलम आपलं 166, 409, 355, 420, 171, 498 यांच्यावर गुन्हा न दाखल झाल्यास मी आत्मदहन करेल 15 ऑगस्टला. मी असं पत्र मी सर्व पोलीस स्टेशनला, आपलं सिटी पोलीस स्टेशन, SP साहेब, कलेक्टर साहेब, IG आणि आमचे वरिष्ठ विभाग नियंत्रक आणि वरिष्ठ मुंबई येथील MD वगैरे यांना देखील दिलेलं आहे.